चर्चासत्रानंतर आपल्या सभागृहामध्ये मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्या संजय सावकारे यांच्यासाठी, जोरदार टाळ्या। वेळात वेळ काढून ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि संजय सावकारे यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो। त्यांच्या सोबत लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील आणि वाइस प्रेसिडेंट राजेश यादवजी यांना देखील आपण व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय आणि मी राजेंद्र शिंदे यांना सुद्धा व्यासपीठावर आमंत्रित करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या तीनही मान्यवरांचं स्वागत करूया। धन्यवाद राजेंद्रजी, राजेशजी आणि विशाल सर। यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची मुलाखत होणार आहे। आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि या मुलाखतीसाठी मी माझी सहकारी लाघवी हिच्याकडे सूत्र सोपवतो। धन्यवाद अजिंक्य। नमस्कार सर। उत्तर महाराष्ट्र ज्याचा एंट्री पॉइंट नाशिक आहे, नाशिक म्हटलं की ओघाओघानच चर्चा होते वस्त्रोग, पैठणी या सगळ्याची। त्या दृष्टिकोनातून वस्त्रोद्योग मंत्री म्हणून उत्तर महाराष्ट्राचं तुमचं नेमकं विजन काय सांगतं? आपण बरोबर सांगितलं सर, प्लीज। बंद आहे का? चालू आहे सर माईक। हॅलो। नाशिकची म्हणजे येवल्याची पैठणी ही आपली संस्कृतीचा एक भाग दर्शवते। ती पैठणी महाराष्ट्रातच नाही, देशात आणि देशाच्या बाहेरही गेलेली आहे आणि एक लोककला म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जातं। वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून आम्ही जेवढ्याही आपल्या हस्तकला आहेत त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करतो आहे। त्याच्यासाठी अनेक योजनाही आम्ही राबवलेल्या आहेत आणि शासन म्हणून वस्त्रोद्योग फक्त जे टेक्स्टाईल इंडस्ट्रीज टाकायचं एवढंच नाही, तर ही जुनी परंपरा जी त्यालाही जपायचं आहे असा आमचा प्रयत्न आहे। त्याच्या माध्यमातून या जुन्या संस्कृतीला जपण्यासाठी बऱ्याचशा योजना आम्ही तयार केलेल्या आहेत। त्यात एक पैठणी पण घेतलेली आहे, करगा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। अगदी जसं आपण म्हणतो की 12 कोसावर गेलं की भाषा बदलते, पाणी बदलतं, तसं वस्त्र बदलतं, वस्त्राचा पोत बदलतो, पद्धत बदलते, नेसण्यापासून सगळीच पद्धत ही बदलत जाते। त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्हा स्तरावर जर प्रयत्न होणं गरजेचं असेल तर शासनाच्या दृष्टीनं नेमक्या कोणत्या जिल्ह्याकडे, विशेषतः आपण म्हणूया उत्तर महाराष्ट्राचा आपण विचार करूया, कुठं विशेषत्वानं आता फोकस करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं काय प्रयत्न होत आहेत? आधीपासून जर पाहिलं तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा इथे कापसाचं प्रमाण चांगलं आहे। पण जर प्रॅक्टिकली पाहिलं तर सगळे उद्योग हे पश्चिम महाराष्ट्रात पूर्वीपासून कापडावर आधारित म्हणजे कापसावर आधारित उद्योग हे जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रात आधीपासून टाकले गेलेले आहेत। आता ती एक इकोसिस्टम तिथे तयार होऊन गेली आहे ऑलरेडी आतापासून पूर्वीपासून। त्याच्यामुळे या नवीन भागात
ती इकोसिस्टम तयार करायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. म्हणून आम्ही 4 झोन बनवलेले होते. जे वस्त्रोद्योगाचं धोरण तयार केलं तर 2023 ते 28 त्याच्यामध्ये 4 झोन बनवले गेले. त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असे 4 झोन बनवलेले आहेत. विदर्भाला 1 नंबरवर ठेवून तिथे जास्तीत जास्त म्हणजे कापूस बेल्ट असल्यामुळे तिथे जास्ती सबसिडी, त्याच्या 5% कमी सबसिडी मराठवाड्याला, उत्तर महाराष्ट्राला आणि त्याच्यानंतर खाली पश्चिम महाराष्ट्राला असे 4 झोन बनवले गेलेले होते की जेणेकरून जे उद्योग जिथे नाही आहेत, विशेषतः विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात, तिथे या इंडस्ट्रीज आल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही ते झोन बनवलेले आहे. त्यात मी आल्यानंतर मी पुन्हा आता एक सजेशन दिलं आहे की 4च्या ऐवजी 3च झोन करायचे आणि विदर्भाला जे अधिकचं आपण फॅसिलिटीज दिल्या आहे त्या उत्तर महाराष्ट्राला ॲक्च्युली उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे 3 जिल्हे त्याला जॉईन केले. म्हणजे पहिल्या झोनमध्ये टाकलं यांना, मराठवाड्याला अजून पुशअप करून पुढच्या झोनमध्ये घेतलं आणि पश्चिम महाराष्ट्राने मागे नाही ठेवता त्यालाही 5% अधिकचा इन्सेंटिव्ह देऊन त्याला 3ऱ्या झोनमध्ये आणलं. म्हणजे प्रत्येकाला आम्ही 5% अधिकते देऊन ते 4च्या ऐवजी 3 झोन बनवण्याचा प्रस्ताव आता देतो आहे की ज्याच्या माध्यमातून अधिकचा फायदा होईल. उत्तर महाराष्ट्रातील ज्या इंडस्ट्रीयल झोन आहेत, काही ठिकाणी D+ ऑलरेडी जाहीर केलेलं होतं. त्यातल्या त्यात आम्ही जळगाव जिल्ह्यातल्या ज्या खानदेशच्या MIDC आहे त्यालाही आम्ही D+ झोन देण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. तो उद्योगमंत्र्यांकडे बैठक घेऊन त्यांनी मान्यता दिली. त्याच्यावर वर्किंग प्रोसिजर सुरू आहे. टेक्स्टाईलचे आम्ही झोन बदलले आहे. अशा पद्धतीने वस्त्रोद्योग हा फक्त जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होता त्याला या 3-4 झोनमध्ये आणण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त फॅसिलिटीज देतो आहेत. त्यात अजून टेक्निकल टेक्स्टाईल म्हणून डिक्लेअर केलं आम्ही. आपल्या महाराष्ट्राचे 6 झोन आहेत. अच्छा. त्या झोनमध्ये म्हणजे आपले जे महसूलचे झोन आहेत ते 6 झोन आहेत. त्या प्रत्येक झोनमध्ये एक टेक्स्टाईल पार्क असावं या दृष्टीने आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्या ॲडव्हर्टायझही काढले तर काही हे लोकांकडनं ज्याला इंटरेस्ट असेल त्यांना त्यांचे इंटरेस्ट मागवलेले आहेत. आता एखाद दुसरी इन्क्वायरी आली अजून बऱ्याच लोकांपर्यंत ते मेसेज गेले नाही आहेत. त्याच्यामुळे पुन्हा त्याला कदाचित एक्सटेन्शन देऊन टेक्निकल टेक्स्टाईल हा थोडासा टेक्स्टाईलच्या नॉर्मल टेक्स्टाईलपेक्षा वेगळा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे काही भाग येतात, काही मेडिकल, काही आपले मिलिटरीचे इक्विपमेंट्स, काही अशा बऱ्याचशा स्पेशल गोष्टी असतात त्याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. प्लस मिनी टेक्स्टाईल आम्ही डिक्लेअर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तेही आम्ही त्याला विशेष फॅसिलिटी देतो आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क PM मित्रा पार्क म्हणून घोषित झालेलं आहे. त्याचं बरंचसं काम जवळपास 80-90% काम इन्फ्रास्ट्रक्चरचं ते सगळं संपलेलं आहे. तिथे काही मोठ्या इंडस्ट्रीज येणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आम्ही जो इम्बॅलन्स आहे इंडस्ट्रीजचा तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही आता उल्लेख केलात कापसाचा. कापसाला भाव मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. याकरता सातत्यानं प्रयत्न होतात. सरकार दरबारी मदतीकरता म्हणून बळीराजाकडून किंवा उद्योग क्षेत्राकडून या सगळ्या संदर्भात मागणी केली जाते. पण हा मुद्दा वर्ष बदलली, काळ बदलला, पण या मुद्द्यावर कुठंतरी लवकरात लवकर ठोस तोडगा काढणं गरजेचं आहे असं म्हटलं जात आहे. त्या दृष्टीनं खरं जर पाहिलं तर कापसाचे भाव हे नेहमी फक्त आपल्या इथे पिकलेल्या कापसावर अवलंबून नसता, इंटरनॅशनल लेवलवर त्याची काय डिमांड आहे याच्यावरही डिपेंड असतं सगळं. कधी आपल्याला कापूस इम्पोर्ट करावा लागतो, जास्तीचं झालं तर एक्सपोर्ट करावं लागतं, ह्याच्यावरही काही भाव डिपेंड्स असतात. परंतु जर कापसावर प्रक्रिया होऊन आपल्या भागात जर उद्योग तयार झाले तर त्याला नॅचरली चांगला भाव मिळणारच आहे. म्हणून आपल्या भागात हे उद्योग वाढवण्यासाठी आम्ही हे सगळ्या फॅसिलिटी देऊन प्रयत्न करतो आहे. पण एक असं जाणवलं की कापसाची प्रत जी आहे ज्याला म्हणतो यील्ड, ते काही भागातच खूप चांगलं येतं आणि त्याच्यामुळे त्या कापसाला चांगली मागणी असते आणि काही भागातलं कापसाचं यील्ड हे तितकंसं खास येत नाही. म्हणून त्या बियाण्यावर संशोधन करणं, चांगले प्रतीचे बियाणं कापसाची त्याला प्रोत्साहन देणं हा एक भाग करावा लागणार आहे, जो कृषी उद्योगाशी डिस्कस करून कृषी विभागाशी
आम्ही प्रयत्न करतो आहे. काही काही कंपनीज आहेत त्यांचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला शेती द्या, आम्ही आमचं बियाणं विकसित करतो, शेतकऱ्याला आम्हीच बियाणं देऊ, आम्हीच पेरू, आम्हीच सगळी मशागत करू, सगळं त्याला उत्पन्नाचा भाग त्याला देऊ फक्त आम्ही. अशा पद्धतीही काही तयार होत आहेत. त्या दृष्टीने काही शेतकरी तयार झाला तर तोही प्रयत्न करू. पण मूळ कापसाचं जे बी आहे ते चांगल्या पद्धतीचं आलं पाहिजे, त्याचा यील्ड चांगला असला पाहिजे, तर त्याला चांगलं मार्केट ऑटोमॅटिक मिळतं. आता तुम्ही उल्लेख केलात की कापसाचं उत्पादन हे सगळं गणित, दरासंदर्भातलं गणित हे बऱ्या अंशी आपण पाहूया की इम्पोर्ट एक्सपोर्टवर सगळं अवलंबून असतं. टॅरिफचा मुद्दा आता सध्या फार गाजतोय. या सगळ्याचा फटका या उत्पादन क्षेत्राला कसा बसणार आहे आणि आपला काही बी प्लॅन तयार आहे का? खरं अगदी की अमेरिकेने जे टेरिफ वाढवलं त्याचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो वस्त्र उद्योगाला बसलेला आहे. पण त्याच्यावरही आदरणीय पंतप्रधानांनी ऑलरेडी काही स्टेप्स घेतलेले आहे आणि राज्य सरकार म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे या बाबतीतली बैठकही झाली. त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. मागच्या आठवड्यातच सन्माननीय वित्तमंत्र्यांकडे या बाबतीत आमची बैठक झाली आणि या उद्योगाला काय काय मदत करता येईल की जेणेकरून हा उद्योग पुढे गेला पाहिजे. कारण वस्त्रोद्योग हा देशामध्ये शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारा उद्योग आहे, म्हणून तो उद्योग डब घ्यायला जाता कामा नये या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून या उद्योगाला जास्तीत जास्त फॅसिलिटी देऊन काही ज्या एक्सपोर्टच्या ज्या त्यांच्या गोष्टी थांबल्या असतील तर इतर देशांकडे वळवायचं त्यांना. एवढं काही सोपं नसतं ते, पण तरी त्या लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करून इतर देशासाठीचे त्यांचे द्वार उघडे करायचे, त्यांना तिकडे काही फॅसिलिटी मिळतील का या दृष्टीने बघायचं. किंवा आपल्या इंटरनल भारतामध्ये मार्केट त्यांना उपलब्ध करून द्यायचं. खरं आपला 140 कोटीचा देश आहे, त्याच्यातच एवढे कन्झ्युमर आहे की बाहेर पाठवायचं काही काम नाही. आपल्या देशात जर व्यवस्थित प्लॅन केला तर तेवढ्या सगळ्या जेवढी वस्त्र तयार होते आपल्या देशातच कन्झ्युम होऊन जाते. आपण त्या दृष्टीनं विचार करतो, त्या दृष्टीने सगळं संवाद सुरू झालाय दिल्लीत. होय होय. काही यांच्या असोसिएशन आहेत वस्त्रोद्योगाच्या, त्यांच्याशी एक ऑलरेडी बैठका झाल्या माझ्या, काही ऑलरेडी एक बैठक झाली, अजून बैठका होत आहेत. त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपल्या देशातच आपले एवढे मोठे कन्झ्युमर आहे आणि एखाद्या देशाने काही टेरिफ वाढवलं म्हणून काही फरक पडत नाही असा. आणि ते देशाने दाखवून दिलं आहे आपल्या की अशा वेळेला सगळे देशवासी एकत्र असतात. अमेरिका जरी असलं तरी त्याला आम्ही पुरून उरू, पण फक्त आम्ही स्वदेशीचा वापर करायचा आणि आपल्या देशातलं कन्झम्पशन आपल्या देशातच करायचं असं जर ठरवलं तर मग अमेरिका असो की कुठलाही देश असो आम्ही सगळ्यांना पुरून उरू. आणि याच भावनेनं अलीकडच्या काळात आपण म्हणूया एखाद महिन्यापूर्वी हातमागावरचं प्रदर्शन आयोजित केलेलं होतं राज्य सरकारच्या वतीनं आणि त्याला उदंड असा प्रतिसाद सुद्धा मिळाला. अर्थात केंद्राची साथ होतीच त्याला आणि त्यातूनच हा प्रदर्शनाचा सगळा उपक्रम हाती घेण्यात आला. या सगळ्या माध्यमातून नेमकं केंद्र किंवा राज्य सरकारच्या दृष्टीनं काय प्रयत्न होताना दिसत आहेत? प्रदर्शनाच्या माध्यमातून एकीकडे उत्पादकांसाठी एक वेगळी बाजारपेठ खुली होत असताना ग्राहकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतोय. सगळं एकाच छताखाली जेव्हा तुम्हाला मिळत असतं त्यावेळी मात्र सगळ्याच गोष्टी सहज शक्य होतात. खरं आहे. या दृष्टीने आम्ही अर्बन हट म्हणून एक संकल्पना आहे केंद्र सरकारने राबवली, ते आम्ही नागपूरला त्याचं अनाऊन्समेंट केलेलं आहे. त्याचं कामही सुरू झालेलं आहे, GRI निघालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही हातमागावरच्या वस्तू असतील किंवा इतरही काही हँडक्राफ्ट असतील त्या सगळ्यांसाठी आम्ही एक पद्धतीचं मार्केट बनवतो. ते तिथे प्रदर्शन किंवा विक्री सगळं तिथे ठेवतो. नागपूरला त्याचे ऑलरेडी एक काम सुरू झालेलं आहे आणि तशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ते करणार. म्हणजे नाशिक असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, अशा सगळ्या ठिकाणी ते अर्बन हटची संकल्पना राबवायची आणि हातमागावर विणलेल्या वस्तू असतील किंवा अजून इतर काही हँडक्राफ्ट असतील त्या सगळ्या वस्तूंचं विक्रीक्रम, प्रदर्शन आणि विक्री ही सगळी तिथे ठेवायची. काही काळापुरती ते बदलत जाणार आहे, ते तिथे ठेवायचं आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं असा एक तो प्रोग्राम आम्ही हाती घेतला आहे. आणि हे प्रदर्शन करण्यामागचा उद्देश एकच असतो की भारतामधल्या या कला
या बऱ्याचशा लोकांपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाही. त्या लोकांना माहीत पडल्या पाहिजे, तिथपर्यंत गेलं पाहिजे. एक साधी संकल्पना नरेंद्र मोदींनी राबवली खादीची. तर तुम्ही बघा, खादीला त्यांनी वापरायला सुरुवात केली, त्याचा प्रचार प्रसार केला, तर खादी एक ब्रँड तयार झाला, वेगळा ट्रेंड तयार झाला आहे तो. म्हणजे जिथे पूर्वी खादीला कोणी बघत नव्हतं असं म्हटलं चालेल, पण जसं पंतप्रधानांनी इंटरेस्ट घेतला आणि खादीला प्रमोट केलं, आज तो एक ब्रँड तयार झाला आहे. आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योजक असतील किंवा मोठे मोठे ब्रँड्स असतील, ते खादी वापरत आहेत. त्यांनाही महत्त्व कळतं की आपल्या देशाच्या वातावरणाच्या दृष्टीने खादी किती चांगलेलं आहे, किती पोषक आहे, हे त्यांनाही पटायला लागलं आहे. आणि आता तो एक ब्रँड तयार होऊन तो सगळे वापरायला लागले आहेत. तसं जर एकदाच आपल्या भारतीयांच्या लक्षात आलं आणि कोणी सरकारने त्याला उचललं एकदा त्या गोष्टीला, की ऑटोमॅटिक त्याचे ब्रँड तयार होतात. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न की प्रदर्शन करून ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या. अगदी शेवटचा सवाल सर. खरं तर उल्लेख तुम्ही केला हातमागासंदर्भातला. हातमाग आणि कारागीर हा मुद्दा फार उपस्थित होतोय. हातमागावरील कामगारांचा, कारागिरांचा फार एक मोठा वर्ग आहे. त्यांचे प्रश्नसुद्धा तितकेच गंभीर आहेत. जेव्हा राज्याचं वस्त्रोद्योग धोरण तयार होतं, त्यावेळी मात्र अशा कामगारांसाठी विशेषत्वानं काय विचार सध्या राज्य सरकारच्या वतीनं केले जात आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन पुढच्या काळात नेमकं कसं दिसेल? खरं याच्यामध्ये कामगार म्हटलं की त्याचे धोरण तयार करणं हे टोटली एक कामगार मंत्री जे आहेत त्यांचं तो भाग येतो. तिथे कामगारांसाठी सगळ्याच, म्हणजे फक्त वस्त्रोद्योग नाही तर सगळ्याच कामगारांसाठीचे धोरण ते पर्टिक्युलर डिपार्टमेंट तयार करतं आणि ते सगळ्यांना लागू असतं ते. पण आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून हातमागावर काम करणाऱ्या लोकांसाठी आम्ही पण स्वतः काही गोष्टी तयार केल्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणं, त्यांच्या या हातमागाला 200 युनिटपर्यंतचं वीज फ्री देणं, त्यांना भत्ता देणं, म्हणजे गणपतीच्या वेळेला त्यांना आम्ही 15,000 रुपये काहीतरी भत्ता देतो. अशा अनेक गोष्टी त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यांचा रोजगार टिकून राहावा म्हणून खरं आम्ही जास्त प्रयत्न करतो की या हातमागाला जास्तीत जास्त मार्केट देऊन त्या लोकांचा रोजगार चालू राहायला पाहिजे. खरं तुम्ही त्यांचं जर बघाल तर इतकं अप्रतिम काम असतं. तुम्ही महिला आहे, तुम्ही महिला म्हणतात त्यांच्या बनवलेल्या साड्या जर बघाल तर काही काही साड्यांना 1-1 वर्ष लागतं. 3-3, 6-6 महिने त्या साडीवर ते काम करून ती साडी बनवतात, हातमागावरची, पॉवरलूमवरची नाही. पण त्याचा फील तुम्हाला येईल, ते म्हणजे इतकं अप्रतिम फील असतं ते. एखाद्या मशीनवर बनवलेली साडी आणि त्या हातमागावर बनवलेली साडी, आधी फील लगेच माहीत पडतो की आईने बनवलेली पोळी आणि हॉटेलमधली पोळी, याचा जो फरक आहे तो लगेच तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. अगदी. त्यामुळे अलीकडच्या काळात तोही प्रश्न निश्चितच मार्गी लागेल अशी अपेक्षा करूया. आणि खूप खूप धन्यवाद सर, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या मनमोकळा संवाद आमच्याशी साधलात. उत्तर महाराष्ट्रासंदर्भात आणि एकूणच राज्याचं वस्त्रोद्योगासंदर्भात असलेलं धोरण तुम्ही स्पष्ट केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.